नागपूरमध्ये दोन जुन्या पुलांमुळे शहरामधले रहिवासी सध्या त्रस्त आहेत। नागपूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर हा पूल आहे। कन्हान नदीवर 1874 साली इंग्रजांनी हा पूल बांधलाय। या पुलाला 143 वर्ष पूर्ण झाली आहेत। पुलाच्या काही भागामध्ये भेगा देखील पडल्यात, मात्र आजही प्रशासनाचं या पुलाकडे दुर्लक्ष आहे। अशीच अवस्था अजनी भागातल्याही पुलाची आहे। जीर्ण झालेल्या या पुलावरून जड वाहनांना जाण्याची परवानगी नाहीये। या पुलाला पर्यायी मार्ग बनवण्याचं काम अद्यापही पूर्ण न झाल्यानं याच पुलावरून वाहतूक सुरू आहे। आता या दोन्ही पुलांचं काम वेळेमध्ये पूर्ण होणार की सरकारी यंत्रणा पुन्हा एकदा दुर्घटनेची वाट पाहणार, असा सवाल इथले नागरिक विचारत आहेत। जो पुराना पुलिया है ये 1874 में निर्मित हुआ है, अंग्रेज कालीन है और इसकी आयु जो थी वो 100 वर्ष रखी गई थी। इस आयु को पूर्ण करे हुए भी तकरीबन 50 वर्ष इससे हो चुके हैं, लेकिन प्रशासन का और शासन का ध्यान इस ओर नहीं गया। 2012-2013 में मुकुल वासनिक साहब ने इस पे संज्ञान लिया और एक नए पुल की परिकल्पना यहाँ पे की गई, लेकिन नया पुल भी जो बन रहा है उसके निर्माण में कई भयंकर त्रुटियां हैं। जसं कोणतं हेवी व्हेकल जातं आता तुम्ही बघून मला ट्रक वगैरे चालले आहे, डंपर वगैरे जातात, तर कसं खूप म्हणजे असं व्हायब्रेट सारखं असं वाटतं की बाबा, आणि बाजूने तर ट्रेन चालली आहे, तसं असं वाटतं हालते की बाबा का होऊन झालं, आणि खूप सपाटाने निघते, आणि असं खूप अंग्रेजांच्या जमान्याचा हा पूल आहे, खूप जुना पूल आहे सर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।